मित्रांनो, जगातील सर्वात मोठे अंतर श्रीमंत आणि गरीब यांच्यात नसते, तर भूक आणि स्वप्नांमध्ये असते. आजची कथा एका अशा मुलाची आहे ज्याच्याकडे शाळेची बॅग नव्हती, बूट नव्हते आणि 2 वेळचे जेवण मिळणेही कठीण होते. तरीही त्याने भारतातील एका मोठ्या गणित प्राध्यापकाला गुडघे टेकायला भाग पाडले. जो प्रश्न शिक्षकांना सोडवायला 15 वर्षे लागली, तोच प्रश्न कचरा वेचणारा सूरज एका रात्रीत सोडवून दाखवतो. चला पाहूया त्याने हे कसे केले. सकाळची ऊन अजून व्यवस्थित उगवलीही नव्हती. तेवढ्यात शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि महागड्या आर्यभट्ट इंटरनॅशनल स्कूलच्या गेटवर हालचाल सुरू झाली. ही शाळा श्रीमंत मुलांसाठी होती, जिथे हुशारीपेक्षा पैशांवर जास्त प्रवेश मिळत होता. मोठ्या मोठ्या गाड्या येत होत्या आणि एसी कारमधून मुले उतरून आत जात होती. त्यांचे कपडे चमकत होते. त्यांच्या बुटांवर धुळीचा एक कणही नव्हता. पण या चमकदार जगापासून दूर, शाळेच्या भिंतीच्या बाहेर कचऱ्याच्या ढिगाजवळ, एक 12 वर्षांचा मुलगा उभा होता. त्याचे नाव होते सूरज. सूरजचे कपडे घाणेरडे होते. शर्टचे बटण तुटलेले होते. पायात वेगवेगळ्या रंगांच्या चपला होत्या. त्याच्या खांद्यावर प्लास्टिकची मोठी पोती लटकत होती. पण जर तुम्ही त्याच्या डोळ्यात नीट पाहिले असते, तर तिथे भूक नव्हे, तर एक चमक दिसली असती. सूरज कचरा वेचत होता, पण त्याचे लक्ष प्लास्टिकच्या बाटल्यांपेक्षा शाळेच्या आतून येणाऱ्या आवाजांवर जास्त होते. त्याला कचऱ्याच्या डब्यांमध्ये भूमितीचे आकार दिसत होते. गाड्यांच्या नंबर प्लेटमध्ये त्याला गणिताचे नमुने दिसत होते. तो कधी शाळेत गेला नव्हता, पण देवाने त्याला असा मेंदू दिला होता, जो कॅल्क्युलेटरपेक्षा जलद चालत होता. त्या दिवशी शाळेत वातावरण वेगळे होते. 12वीच्या वर्गात पूर्ण शांतता होती. वर्गात प्रोफेसर अनिल देशमुख आले. ते शहरातील सर्वात कडक गणित शिक्षक होते. त्यांनी डस्टर जोरात टेबलवर आपटला. ते म्हणाले, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात धूळ भरली आहे. गणित पैशांनी विकत घेता येत नाही. त्यासाठी मेहनत लागते. मग त्यांनी ब्लॅकबोर्डवर एक खूप कठीण प्रश्न लिहायला सुरुवात केली. तो प्रश्न इतका अवघड होता की मोठमोठे प्राध्यापकही तो पाहून घाबरतील. 10 मिनिटे ते सतत लिहित राहिले. नंतर ते म्हणाले, हा प्रश्न मी 15 वर्षे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याला नाव दिले आहे अशक्य समीकरण. जर उद्या सकाळपर्यंत कोणीतरी हा प्रश्न सोडवला, तर मी माझी नोकरी सोडेन आणि माझे सोन्याचे घड्याळ बक्षीस देईन. वर्गातील टॉपर विक्रम हा प्रश्न पाहून घाबरला. त्याला वाटले, हा प्रश्न कोणालाही सोडवता येणार नाही. घंटी वाजली आणि सगळे विद्यार्थी बाहेर गेले. पण कोणाच्याही लक्षात आले नाही की खिडकीच्या बाहेर सूरज उभा होता. तो जाळीला धरून प्रश्नाकडे पाहत होता. त्याला तो प्रश्न भयानक वाटत नव्हता. त्याला तो सुंदर कवितेसारखा वाटत होता. त्या रात्री शहर झोपले होते, पण सूरजच्या झोपडीत मात्र झोप नव्हती. त्याचा दारू पिणारा वडील घोरत झोपला होता आणि त्याची आई आजारी पडली होती. घरात खायला काहीच नव्हते. सूरजचे पोट भुकेने दुखत होते. पण आज त्याला भुकेपेक्षा जास्त बेचैनी त्या गणिताच्या प्रश्नामुळे होत होती. तो प्रश्न त्याच्या डोक्यात सतत फिरत होता. रात्री 2 वाजता त्याला राहवेना. तो उठला आणि मनात म्हणाला, जर मी हा प्रश्न सोडवला, तर माझ्या मनातील अस्वस्थता कमी होईल. तो हळूच झोपडीतून बाहेर पडला आणि शाळेकडे धावू लागला. शाळेचा मागचा गेट तुटलेला होता. तो नेहमी तिथून प्लास्टिक गोळा करायला आत जात असे. पण आज तो कचरा गोळा करायला नव्हे, तर शिकायला जात होता.
शाळेचे कॉरिडॉर अंधारात बुडाले होते. गार्ड पुढच्या गेटवर झोपला होता. सूरज सावकाश वर्गाच्या खिडकीजवळ पोहोचला आणि आत उडी मारली. वर्गात पूर्ण अंधार होता. फक्त बाहेरच्या स्ट्रीट लाईटचा हलका प्रकाश बुकबोर्डवर पडत होता. बोर्डवर तो प्रश्न अजूनही तसाच लिहिलेला होता. सूरज हळूहळू पुढे गेला. त्याचे पाय थरथरत होते. त्याने टेलवरून खडूचा तुकडा उचलला आणि लिहायला सुरुवात केली. खट खट खट. अंधा. अंधाया वर्गात खडूचा आवाज घुमू लागला. सुरुवातीला तो हळू लिहित होता, पण जसजसा प्रश्न सुटत गेला तसतशी त्याची गती वाढत गेली. सूरज विसरला की तो भुकेला आहे. तो विसरला की तो कचरा वेचणारा आहे. त्या क्षणी तो फक्त एक गणितज्ञ होता. तो 3 तास सतत लिहित राहिला. शेवटी पूर्ण बोर्ड भरला आणि शेवटी त्याने एक बॉक्स काढला आणि त्यात उत्तर लिहिले. 0 0. इतका मोठा प्रश्न आणि उत्तर फक्त 0. सूरजने बोर्डकडे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्मित आली. तो खिडकीतून बाहेर उडी मारून पुन्हा आपल्या जगात कचऱ्याच्या ढिगाजवळ परत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता प्रोफेसर अनिल देशमुख वर्गात आले. ते म्हणाले, कोणीतरी प्रयत्न केला का? सगळे विद्यार्थी शांत होते. टॉपर विक्रम म्हणाला, सर, आम्ही इंटरनेटवरही पाहिले. असा प्रश्न कुठेच नाही. प्रोफेसर हसणार इतक्यात त्यांची नजर बोर्डवर पडली. त्यांचा हात थरथरू लागला. ते हळूहळू बोर्डकडे गेले. ते पुटपुटले, हे शक्यच नाही. हे तर अगदी बरोबर आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते जोरात ओरडले, हे कोणी केले? सगळे विद्यार्थी म्हणाले, सर, आम्ही नाही. मग त्यांनी फुटेज पाहिले. त्यात दिसले, रात्री 3:30 वाजता एक छोटा मुलगा खिडकीतून आत येतो आणि बोर्डवर लिहायला लागतो. प्रिन्सिपल म्हणाले, अरे, हा तर तो कचरा वेचणारा मुलगा आहे. ते म्हणाले, गार्ड, त्याला पकडून आणा. पण प्रोफेसर अनिल देशमुख म्हणाले, त्याला चोर म्हणू नका. त्याने चोरी नाही तर चमत्कार केला आहे. थोड्या वेळाने गार्ड्स सूरजला घेऊन आले. सूरज खूप घाबरलेला होता. तो म्हणाला, साहेब, मला माफ करा. मी काही चोरले नाही. मला फक्त तो प्रश्न सोडवायचा होता. प्रोफेसर अनिल देशमुख यांच्या डोळ्यात पाणी आले. ते त्याच्याजवळ गेले आणि त्याचे घाणेरडे हात आपल्या हातात घेतले. ते म्हणाले, बेटा, तू काही चोरले नाहीस. तू तर मला आयुष्यभर शोधत होतो ते दिलेस. त्यांनी विचारले, तुला हे कोणी शिकवले? सूरज म्हणाला, साहेब, मी शाळेत गेलो नाही. कच्यात जुनी पुस्तके सापडतात. ती वाच. प्रोफेसर म्हणाले, तू वेडा नाहीस. तू एक जीनियस आहेस. ते सूरजला वर्गात घेऊन गेले. विद्यार्थी त्याला पाहून हसू लागले. अरे, हा तर कच्याचा मुलगा. पण प्रोफेसर ओरडले, शांत. आज या वर्गात जर कोणी सर्वात श्रीमंत असेल तर तो हा मुलगा आहे. मग त्यांनी सूरजच्या हातात खडू दिला. ते म्हणाले, सूरज, त्यांना सांग, तू शेवटचा स्टेप कसा केला? सूरजने समजावायला सुरुवात केली. तो इतका आत्मविश्वासाने बोलत होता की सगळे विद्यार्थी शांत झाले. आता त्यांच्या डोळ्यात आदर दिसत होता. प्रोफेसर अनिल देशमुख यांनी आपल्या हातातील सोन्याचे घड्याळ काढले आणि सूरजच्या हातात घातले. ते म्हणाले,
आजपासून तू कचरा उचलणार नाहीस. आजपासून तू पेन उचलशील. तुझे शिक्षण, जेवण, राहणे सगळ्याची जबाबदारी माझी. सूरज रडू लागला. तो म्हणाला, साहेब, मला फक्त शिकू द्या. प्रोफेसरने त्याला मिठी मारली. त्या दिवशी त्या महागड्या शाळेत कचरा वेचणाऱ्या मुलाने सगळ्यांना माणुसकीचा धडा शिकवला. शाळेनंतर सूरज बाहेर आला. त्याने आपले जुने पोते पाहिले आणि ते कचरापेटीत टाकून दिले. ते फक्त पोते नव्हते, ती त्याची जुनी जिंदगी होती. त्याने ही कथा आपल्याला सांगते, हुशारी महालातच जन्माला येत नाही, ती झोपडीतही जन्माला येऊ शकते. गरीब असणे पाप नाही, पण एखाद्या हुशार मुलाला गरिबीमुळे हरवणे हे समाजाचे सर्वात मोठे पाप आहे.